तो चौधरी सर हे दोन पंच या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय। एक कॉलवरती त्यांना आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे या स्पर्धेसाठी हजेरी लावली, तर त्यांचं पुनश्च एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्पर्धा आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। तर मी विनंती करतोय या ठिकाणी सत्यवान काकडे सरांना की आपण मंचावरती यायचं, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सन्मान करणार आहोत, त्या सन्मानाचा पण स्वीकार करायचा आहे। तर या ठिकाणी मी विनंती करतोय रमेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्यवान काकडे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सत्यवान काकडे सर जो आजच्या दिवसामध्ये निश्चितपणे पंचांच्या भूमिकेमध्ये एक चांगले योगदान दिलं आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये व्यत्यय आला नाही, एक चांगली त्या ठिकाणी पंचांची भूमिका जर आपण पाहिलं रायगडमधील पूर्ण नामांकित पंचांमध्ये ज्यांची गणना केली जाते असे दोन पंच आपल्याला लाभले, तर त्यांच्या या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वागत करतोय। तर त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। या ठिकाणी सत्यवान काकडे सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा, एक चांगलं त्या ठिकाणी योगदान दिलं या स्पर्धेसाठी। त्यानंतर या स्पर्धेसाठी दुसरे पंच आपण पाहिले होते संतोष चौधरी, जे निश्चितपणे दोन्ही पंचांचा जर विचार केला रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांची आपण हजेरी पाहिली होती। तर या ठिकाणी मी विनंती करेन रमेश पाटील यांना की आपण सत्यवान चौधरी यांचं संतोष चौधरी यांचं देखील आपण स्वागत करायचे। तर संतोष चौधरी सरांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जातं। मी विनंती करेन सुभाष कालुटकर यांना की आपण देखील मंचावरती यायचं। त्यानंतर गोविंद शेठ कालुटकर यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती या। त्यानंतर आम्ही विनंती करतोय प्रकाश कालुटकर, त्यानंतर साईनाथ चौधरी, त्याचबरोबर मारुती भगत यांना देखील विनंती आपण देखील मंचावरती यायचं, आपलं सहर्ष स्वागत असेल। त्यानंतर मी विनंती करेन आजच्या दिवसामध्ये आम्हाला डीजेची सेवा उपलब्ध करून दिली ती हंसिका डीजेचे प्रोप्रायटर अश्विन भोपी यांना मी विनंती करतोय आपण देखील यायचं, आपलं देखील या ठिकाणी सन्मान केलं जाईल। तर मी या ठिकानी विनंती करतोय सुभाष कालुटकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण अश्विन भोपी यांचा सन्मान करायचं, शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं। एक चांगली सेवा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिली, थँक्यू दादा। तर निश्चितपणे दोन पंचांचा देखील आम्ही आभार मानू, त्याचबरोबर आम्हाला सँडी पालकर यांचा देखील आम्ही निश्चितपणे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला दोन पंच उपलब्ध करून दिले, तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आणि निश्चितपणे आपण पुढच्या सन्मानाकडे जाऊया, ज्यानं आज आपण ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह ठेवली होती आणि यूट्यूब साठी खऱ्या अर्थानं जी प्राप्ती लाईव्ह आपण पाहिली त्या प्राप्ती लाईव्हचे फाउंडर निश्चितपणे जितू गोंधळे यांना देखील मी विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। एक चांगली क्लिअरिटी ज्यांच्या माध्यमातून आपण दिवसभर पाहिली, आणि या ठिकाणी जयदास चौधरी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्राप्ती लाईव्हचे फाउंडर जितू गोंधळे यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करायचे। निश्चितपणे जर विचार केला 80,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर त्यांच्या जर विचार केला तर त्यांचं पाहायला मिळतात, ते प्राप्ती लाईव्हचे जितू गोंधळे यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मान करतोय, त्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। थँक्यू दादा, आपण आलात आणि आपल्या यूट्यूब वरती निश्चितपणे ही स्पर्धा आपण कव्हर केली त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय। त्यानंतर जी मंडपची सुविधा आपण जो पूर्ण त्या ठिकाणी हे जो मंडप त्या ठिकाणी पाहतो, हे जे मैदान सुसज्ज असं मैदान आपल्याला पाहायला मिळालं, आणि त्याचं जे त्या ठिकाणी डेकोरेशन केलं होतं ते शौर्य मंडप डेकोरेशन केलं होतं। तर मी विनंती करतो या ठिकाणी मारुती भगत यांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मी विनंती करतोय मारुती भगत यांना की आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तर मारुती भगत यांना विनंती करतोय की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। तसेच महेश भगत यांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचे, आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। तर मारुती भगत या ठिकाणी शौर्य मंडप डेकोरेटरचे ओनर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही पूर्ण डेकोरेशनची सुविधा उपलब्ध करून दिली, तर त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आम्ही शुभ सन्मान करतोय, तर त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांच्याकडून आर्थिक सहाय्य आलंय ते प्रमोद पाटील दुंद्रे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। तर यानंतर आम्ही विनंती करू आकाश शेळके, आजच्या दिवसामध्ये आम्हाला समालोचनाची निश्चितपणे सेवा उपलब्ध करून दिली, एक चांगलं समालोचक म्हणून ज्याची गणना आपल्या नेरेदुंद्रे विभागामध्ये केली जाते, एक चिंचवली गावचा एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं ते आकाश शेळके यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल। मी विनंती करेन या ठिकाणी गोविंद शेठ कालुटकर यांना की आपल्या शुभ हस्ते आकाश शेळके एक चांगला समालोचक, मराठीचा एक गोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आकाश शेळके याचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल।
थँक्यू आकाश, आपण या ठिकाणी आला, चांगलं समालोचन या ठिकाणी आपण केला, त्याबद्दल आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करणार आहोत ज्यांना आजच्या दिवसामध्ये आम्हाला चांगली साथ दिली आणि चांगलं त्या ठिकाणी निश्चितपणे समालोचन आज दिवसभर ज्याने केलं ते धुंद्रपाडा गावचे आमचे शुभम सिनारे यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. जे लाल ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांचं या ठिकाणी सन्मान गोविंद शेठ खारुटकर यांच्या माध्यमातून केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. शुभम सिनारे खूप चांगलं त्या ठिकाणी समालोचन केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा शुभमचं देखील आपण स्वागत करूया. यानंतर आपण वळूया बक्षीस समारंभाकडे. यानंतर आपण वळणार आहोत बक्षीस समारंभाकडे, जी शेवटची या ठिकाणी निश्चितपणे मॅच झाली, जिथे कुत्तरपाडा आणि चिंचवली या दोन टीम मध्ये चित्तथरारक सामना आपण पाहिला आणि चॅम्पियन ठरला तो चिंचवली संघ. पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही टीमला. रनरअप ठरलेल्या कुत्तरपाडा टीमचं देखील आपण अभिनंदन करूया आणि इथून मात्र आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे, जिथे मॅन ऑफ द मॅचचा हकदार निश्चितपणे जर विचार केला आम्ही दोन त्या ठिकाणी दावेदार होते, जिथे अमोल शेळके आणि आकाश शेळके. मात्र चिंचवली संघ डिसाईड करायचंय कुणाला द्यायची. चिंचवली संघ जर विचार केला, पाया घातला होता अमोलनं आणि त्याच्यावरती निश्चितपणे फिनिश केला आकाशनं, तर मॅन ऑफ द मॅच द्यायची कुणाला? चिंचवली आहे तर आकाश शेळकेचं नाव येते. तर या ठिकाणी निश्चितपणे एक चेंडू दोन धाब्याची आवश्यकता असताना चौकार लगावला होता, तो आकाश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मी विनंती करेन या ठिकाणी साईनाथ चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते आकाश शेळकेला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचंय. तर यानंतर जर विचार केला तर सर्वांचा सत्कार निश्चितपणे आम्ही केलाय, मात्र जर कोणाचं राहिलं असेल तर शब्द सुमनानं आम्ही तुमचंही त्या ठिकाणी स्वागत करतोय. तर प्रकाश काळुटकर यांना मी विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचं. तर यानंतर आपण वळणार आहोत बक्षीस समारंभाकडे, जिथे खूप चांगली स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमध्ये निश्चितपणे आपण जर विचार केला तर निश्चितपणे आपण या स्पर्धेतला प्राइज सेरेमनीकडे जाऊया आणि या प्राइज सेरेमनीमध्ये ज्यांचं त्या ठिकाणी आपण पहिले पारितोषिक देणार आहोत, जो या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आणि ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं जो त्या ठिकाणी निश्चितपणे पारितोषिक आहे, ते पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलं होतं त्या कैलासवासी आत्माराम महादेव नावडेकर यांच्या स्मरणार्थ ऋतिक नावडेकर मुरबी यांच्या माध्यमातून आम्हाला हे शूज देण्यात आले होते आणि त्यांचं या ठिकाणी निश्चितपणे आम्ही पहिल्यांदा आभार व्यक्त करतोय. आणि मी या ठिकाणी विनंती करतोय की या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्या ठिकाणी आम्ही निवड करतोय तो KP11 कुत्तरपाडा टीमचा त्या ठिकाणी विघ्नेश. तर विनंती असेल या ठिकाणी एक मिनिट. कुत्तरपाडा संघाचा या ठिकाणी जयेश ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर मी विनंती करतोय जयेशला की आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं या ठिकाणी पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. तर मी या ठिकाणी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित मान्यवर सुभाष कारुटकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देऊन जीवनला जयेशला या ठिकाणी सन्मानित करायचंय. ब्रँडेड शूज आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल तो फलंदाज निश्चितपणे क्षेत्ररक्षक जयेशला. त्यानंतर आपण जाणार आहोत या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून त्या ठिकाणी आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत. तर सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यानं या स्पर्धेमध्ये एकूण 41 धाव्यांची एक मॅरेथॉन इनिंग खऱ्या अर्थानं 3 इनिंग खेळले आणि 3 इनिंग मध्ये 41 धावा जमवल्या त्या आपल्या टीमसाठी आणि फायनल पर्यंतचा प्रवास त्या ठिकाणी करून दिला होता. तो त्या ठिकाणी 41 धावा जमवणारा फलंदाज ठरतोय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि तो सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी जातीय तो चिंचवली टीमचा नीरज जांभळे.
तर नीरज जांभळे ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज, ज्यानं 41 धावा त्या ठिकाणी जमवल्या. 41 धावा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जमवल्या. जोरदार टाळ्या नीरजसाठी. यंग टॅलेंट आहे, मात्र गोलंदाजी फलंदाजी निश्चितपणे चांगली करतोय आणि फलंदाजीमध्ये 41 धाव्यांचं योगदान दिलं. तर मी विनंती करतो या ठिकाणी गोविंद शेठ कारुटकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नीरजला हे पारितोषिक देऊन सन्मानित करायचे. वेल प्लेट नीरज, चांगली त्या ठिकाणी फलंदाजी आजच्या दिवसामध्ये दाखवली. तर निश्चितपणे जे कूलर त्या ठिकाणी आम्हाला प्रोव्हाइड केलं होतं उत्कृष्ट फलंदाजासाठी, ते दुंद्रेपाडा गावचे युवा उद्योजक पवन चौधरी यांचा देखील आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. त्यांच्याकडनं आम्हाला एक कूलर त्या ठिकाणी देण्यात आलं होतं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आभार. तर चांगली त्या ठिकाणी फलंदाजी 41 धावा त्या ठिकाणी जमवल्या होत्या त्या फलंदाज नीरजनं. वेल प्लेट नीरज. त्यानंतर मात्र आपण जाऊया, पुढील पारितोषिक असेल या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. बघा, सर्वोत्कृष्ट गोलंदाजामध्ये 2 नावे होती, ज्याच्यामध्ये दोन्ही खेळाडूंचे, दोन्ही गोलंदाजांचे विकेट्स इक्वल होते. मात्र आम्ही त्या ठिकाणी जे त्यांचे बॅटिंग आहे त्या बॅटिंगवरती, म्हणजे बॅटिंगवरती देखील त्यांनी परफॉर्मन्स दाखवलाय, त्याच्यानुसार त्या ठिकाणी निवडलाय. ज्यानं त्या ठिकाणी दोघांचे देखील 5-5 विकेट्स होते, ज्याच्यामध्ये अंकुश शेळके चिंचवली त्याचे देखील 5 विकेट्स आणि त्यानंतर कुत्तरपाडा टीमचा स्वप्नील आदेकर याचे देखील 5 विकेट्स होते. आणि मात्र स्वप्नील आदेकरनं 34 धावा आपल्या बॅटमधून जमवल्या होत्या. तर तो ठरतो या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. तर विनंती असेल सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून स्वप्नील आदेकरची या ठिकाणी आपण निश्चितपणे सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्वप्नील आदेकरची या ठिकाणी निवड झाली. तर निश्चितपणे आपण जाऊया या ठिकाणी, पहिल्यांदा प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊया. स्वप्नील आदेकर एक मोठा खेळाडू आहे, निश्चितपणे रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील ज्याची त्या ठिकाणी आपण निवड पाहिली, पनवेल प्रीमियर लीग असेल किंवा इतर मोठमोठ्या स्पर्धामध्ये ज्यानं चांगली कामगिरी करत असताना आपण त्याला पाहिलंय. तर काय म्हणशील यावेळेस आपल्या टीमच्या परफॉर्मन्सवरती? जरूर मागच्या वर्षी तुम्ही चॅम्पियन होतात, मात्र यावेळेस रनरअप राहावं लागलं. चांगली मॅच झाली, चांगले टफ फाईट आपण दिलं, मात्र काय म्हणाल आपल्या परफॉर्मन्सवरती? परफॉर्मन्स तर टीमचा पूर्ण चांगलाच झाला आणि मला टीमच्या बद्दल तर बोलायचंच आहे आणि किती बोललो तरी कमीच आहे. मॅच पण मिस होता, जी आता समजा जो आम्ही हार पत्करला तो माझ्यामुळे झाला, पण आयोजनाबद्दल आहे ना आत्ता पण बोलतो मी आणि याच्या पुढे बोलेन की आयोजन 1 नंबर आहे. आम्हाला आवडलं, म्हणजे प्रत्येक जी टीम खेळली त्यांनी पण 100% बोललं असेल की जो आयोजन आहे तो 1 नंबरच आहे. कारण 20,000च्या आयोजनामध्ये लाईव्ह फलंदाजसाठी, गोलंदाजसाठी कूलर, तसेच सिरीजसाठी सायकल आणि जो आयोजनाचा जो आपण आता बघितला मंडप डेकोरेटर्स, हे पण 1 नंबर होता. तर तुमच्यासाठी पूर्ण टीमसाठी शुभेच्छा आहेत का तुम्ही याच्या पुढे पण असंच आयोजन करा आणि आम्हाला एंट्री द्या आणि एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. खूप चांगलं त्या ठिकाणी प्रतिक्रिया आपण या ठिकाणी व्यक्त केलीत. निश्चितपणे थोडंसं नाराज जरूर असेल, मात्र वेल प्लेट. खूप चांगलं त्या ठिकाणी आपण खेळ केलात आणि निश्चितपणे या ठिकाणी KP11 कुत्तरपाडा टीमचा स्वप्नील आदेकर ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. तर मी विनंती करतो या ठिकाणी जयदास चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्याला सन्मानित करायचंय. उत्कृष्ट गोलंदाजाची त्या ठिकाणी ट्रॉफी आणि या ठिकाणी कूलर देऊन त्याला सन्मानित करायचंय. वेल प्लेट. त्या ठिकाणी आपण स्वप्नील आदेकर कुत्तरपाडा संघाचा एक ट्रम्प कार्ड आणि कसा असावा संघनायक याचं एक उत्तम उदाहरण दाखवलं. कॉंग्रॅच्युलेशन्स स्वप्नील. तर त्यानंतर आपण जाऊया पुढच्या त्या ठिकाणी बक्षीस समारंभाकडे, ज्या ठिकाणी आपण पुढचं बक्षीस देणार आहोत. जो संघ त्या ठिकाणी या स्पर्धेतला रनरअप ठरलाय आणि त्या रनरअप संघाचा निश्चितपणे आपण सन्मान करूया. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक जातोय तो. तत्पूर्वी एक त्या ठिकाणी अनाउन्समेंट निश्चितपणे आम्हाला करावीशी वाटेल, कारण जर विचार केला तर इतकी मोठी स्पर्धा भरवायची तर त्यासाठी निश्चितपणे पाठबळ लागतं, आर्थिक पाठबळ लागतं, त्याचबरोबर जर विचार केला तर शारीरिक पाठबळ देखील लागतं आणि ते आमच्या टीमनं शारीरिक पाठबळ निश्चितपणे दिलं. मात्र जे आर्थिक पाठबळ आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळालंय त्या सर्व दानशूरदात्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. आणि निश्चितपणे जर विचार केला तर आम्ही एका माणसाचं इथे उल्लेख निश्चित करू की ज्यांना आम्हाला सलग 4 वर्षामध्ये, या जेव्हा आम्ही स्पर्धा ठेवतोय तेव्हा आम्हाला सलग 4 वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण ट्रॉफ्या त्या ठिकाणी आम्हाला दिल्यात. मात्र एकही वेळ ते आमच्या स्पर्धेसाठी आले नाही, ही आमच्यासाठी खंत असेल. मात्र निश्चितपणे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक मोठं त्या ठिकाणी सहकार्य केलं जातं, जे केवाळे गावचे एक उद्योजक, ज्यानं जर विचार केला आपल्या वडिलांच्या नावानं जिथे कैलासवासी जोमापदू माळी यांच्या स्मरणार्थ श्रीराम
श्रीराम समर्थ एंटरप्राइजेस केवाळे अर्थात योगेश माळी यांच्या माध्यमातून आम्हाला या सर्व ट्रॉफ्या त्या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आल्यात. तर त्याबद्दल सर्वप्रथम मी विनंती करेन त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप चांगलं त्या ठिकाणी सहकार्य प्रत्येक वर्षी राहतं. तर त्यांचं पुनश्च एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर आपण निश्चितपणे सकाळी देखील ज्यावेळेस मॅच सुरू झाली, मॅच पहिली आपण पाहिली कुत्तरपाडा आणि त्यानंतर निकेश 11 चिंचवली या दोन टीम मध्ये. तिथे आपण जी स्पर्धा ज्यांच्या नावानं भरवली होती त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली अर्पित केली होती. तर आताही त्या ठिकाणी आपण त्यानंतर जर विचार केला तर ज्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा भरवली होती ती कैलासवासी रोहिदास खारुटकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करण्यासाठी आपण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. तसेच आमच्या गावचे एक माजी उपसरपंच ज्यांची याच वर्षी त्या ठिकाणी त्यांचं देखील निधन झालं, ते निश्चितपणे कैलासवासी सुरेश चौधरी या दोन त्या ठिकाणी माणसांना आपण या स्पर्धेच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. तर मी प्रत्येकाला विनंती करतोय की जागेवरती उभं राहायचंय आणि सर्वांनी कॅप त्या ठिकाणी उतरायचे आहेत. परेड सावधान. ओम शांती शांती. धन्यवाद. तर त्यानंतर आपण जाऊया पुढील पारितोषिक या ठिकाणी वितरण केलं जाईल. जिथे द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरलाय अर्थात द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा रनरअप ठरलेला KP 11 कुत्तरपाडा संघ आणि त्या कुत्तरपाडा संघाच्या मी संघनायकाला आणि त्यांच्या संपूर्ण त्या ठिकाणी सपोर्टर्सना विनंती करेन की आपण ट्रॉफी घेण्यासाठी या ठिकाणी मंचावरती यायचंय. तर या ठिकाणी आम्ही विनंती करू प्रकाश कारुटकर, त्याचबरोबर सुभाष कारुटकर, तसेच सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक वितरण करायचंय. रमेश पाटील असतील आमचे स्वतः आयोजक आहेत. तर या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो या आपण. प्रकाश कारुटकर आपण देखील या. तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी KP 11 कुत्तरपाडा टीमला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. वेल प्लेड कुत्तरपाडा. चांगलं त्या ठिकाणी आपण खेळ केलात आणि निश्चितपणे या स्पर्धेमध्ये आपण रनरअप ठरलाय. सलग 2 वर्षामध्ये आपण या स्पर्धेतील फायनल पर्यंत पोहोचलात आणि यावेळेस मात्र रनरअप ठरलात. तर त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं सहर्ष अभिनंदन. तर त्यानंतर आपण याच्या पुढे यानंतर आपण जाणार आहोत या स्पर्धेतला चॅम्पियन ठरलेला संघ आणि या चॅम्पियन ठरलेल्या संघासाठी आम्ही निश्चितपणे जे 12 खेळाडू आहेत त्या 12 खेळाडूंसाठी देखील आम्ही तर चॅम्पियन ठरलेला संघ आपण पाहिलाय विहिका 11 श्रीराम चिंचवली संघ. तर आम्ही या स्पर्धेमध्ये जे 12 खेळाडू आहेत त्या 12च्या 12 खेळाडूंना आम्ही मेडल ठेवले होते. तर निश्चितपणे आम्ही चिंचवली टीमच्या प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी विनंती करू जे 12 प्लेयर आहेत ते 12 प्लेयर त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी आपण वर यायचंय. आपल्या त्या ठिकाणी मेडल देऊन सन्मानित केलं जाईल. चला विनंती करतो एक त्या ठिकाणी या आणि निश्चितपणे आपण हा मेडलचा स्वीकार करा. 12 खेळाडू आणि त्या 12 खेळाडूंसाठी असलेलं हे मेडल आपण पाहतोय आणि ते मेडल त्या ठिकाणी निश्चितपणे दिलं जात आहे. आमच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय साईनाथ चौधरी त्याचबरोबर प्रकाश कारुटकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे मेडल त्या ठिकाणी दिलं जाते प्रत्येक खेळाडूसाठी. वेल प्लेट विहिका 11 श्रीराम चिंचवली संघ चांगले त्या ठिकाणी खेळ आजच्या दिवसामध्ये दाखवला आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला हा संघ. तर त्यांचं पुनश्च एकदा आपण करूया स्वागत आणि त्यानंतर त्यांचं मेडल सेरेमनी त्या ठिकाणी होईल. प्रत्येकाला त्या ठिकाणी मेडल त्या ठिकाणी दिलं जाईल. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन सर्व मान्यवरांनी या ठिकाणी यायचे. आपण त्या ठिकाणी पुढे यायचे आणि निश्चितपणे या प्राइज सेरेमनीमध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हायचे. फोटो काढ. तर कल्पेश उलवेकर आपण देखील स्टेजवर आहे. कल्पेश उलवेकर यांना देखील आपण विनंती करतो यायचे आपण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला निश्चितपणे 25-30 टी-शर्ट त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर
आम्हाला त्या ठिकाणी संतोष करमेळकर यांच्याकडनं देखील 25 टी शर्ट देण्यात येणार आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर जयदास चौधरी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा संपूर्ण लाईव्हचा खर्च त्या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात आला, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलप्लेट चिंचवली संघ त्या ठिकाणी 12 खेळाडूला मेडल देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. त्यानंतर निश्चितपणे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि पहिल्या क्रमांकाचं 20,000 रुपये कॅश प्राइज देऊन या ठिकाणी चिंचवली टीमला सन्मानित केलं जाईल. तर मी विनंती करेन चिंचवली टीमचा संघनायक, सर्व खेळाडू आणि आपले जे काही त्या ठिकाणी सपोर्टर असतील ते येऊन त्या ठिकाणी आपली ही ट्रॉफी स्वीकारायची आहे. कल्पेश उलवेकर आपल्याला विनंती आहे, यायचं आपण वर. तर चला विनंती करेन चिंचवली संघाचा संघनायक पहिल्यांदा आपण आमच्याशी संपर्क साधायचा. विनंती करतो चिंचवली संघाचा एक लेजंड खेळाडू सतीश पाटील आणि समीर गवळी दोघांना विनंती आहे की आपण यायचे. तत्पूर्वी त्या ठिकाणी आपण निश्चितपणे संवाद साधूया. या चिंचवली संघाचा संघनायक अंकुश शेळके, आपण यायचे या ठिकाणी. निश्चितपणे अंकुश शेळकेशी आपण संवाद साधूया. तर स्पर्धा जिंकली, या स्पर्धेचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने चॅम्पियन ठरलाय VK11 श्रीराम चिंचवली संघ. तर अंकुश शेळके पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप चांगला त्या ठिकाणी खेळ आपल्या माध्यमातून दाखवला. चांगले त्या ठिकाणी खेळ त्या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये सर्व खेळाडू असतील, मग त्याच्यामध्ये अमोल असेल, त्यानंतर नीरज असेल किंवा आकाश असेल किंवा तू स्वतः असेल, सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केला. त्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील? आमची टीम जरी लो असली तरी पूर्ण पोरांचा सपोर्ट आहे आम्हाला आणि चांगले खेळतात. तर अंकुश आणखीन एक प्रश्न, जो त्या ठिकाणी ओव्हरऑल आपण जर हे आयोजन पाहिलं त्या आयोजनाबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल? आयोजनाबद्दल बोललं तर कमीच आहे, कारण रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन तुमचं आहे. थँक्यू, खूप चांगलं त्या ठिकाणी प्रतिक्रिया. तर निश्चितपणे एक चांगला त्या ठिकाणी खेळ दाखवला. तर आपण ओव्हरऑल जर विचार केला तर कुठला असं जर विचार केला आपण अमोल असेल, आकाश असेल किंवा इतर खेळाडू असतील, कुणाकडनं तुमच्या अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेला त्या ठिकाणी निश्चितपणे कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी कमी राहिलं? यश तर संपादित झालंय, मात्र कुठेतरी असं वाटतं का त्याच्यातून अजून कुठेतरी चांगला परफॉर्मन्स व्हायला हवा होता? असं काही नाही, सगळ्यांनी चांगला परफॉर्मन्स केलाय. बरेच चुका झाल्या आमच्या, पण ते पूर्ण सुधारतील. खूप चांगलं त्या ठिकाणी प्रतिक्रिया. तर कॉंग्रॅच्युलेशन्स पुन्हा एकदा श्रीराम चिंचवली संघाचं या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन्स करूया आणि मी विनंती करतो या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. या ठिकाणी त्यांचे सर्व सपोर्टर्स नाही केलं. तर या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 20,000 रुपये कॅश प्राइज आणि ही ट्रॉफी देऊन या ठिकाणी चिंचवली टीमला या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. चिंचवली संघाचा या दरम्यान आमचे केयू फोटोग्राफी कल्पेश दादा ओलवेकर यांच्या माध्यमातून या टीमला धुंद्रेपाडा मोरिया 11 धुंद्रेपाडा टीम साठी तब्बल 30 टी शर्टचं योगदान त्यांच्या माध्यमातून एक दानशूर जात आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सर्व आयोजकांना विनंती करतो की सत्कार करायचा आहे. आज सकाळपासून स्वतः आयोजक अक्षय दादा चौधरी यांना सुद्धा आम्ही पाहिलंय. सुनील सोनरकर सुद्धा होते, संजय कारुटकर, राजेश चौधरी, सर्व मोरिया क्रिकेट संघाचे खेळाडूंचं आम्ही राज चौधरी का ओके राज चौधरी सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण ज्याची उत्सुकता सर्वांना आहे की नेमकं त्या ठिकाणी या स्पर्धेतला चॅम्पियन तर पाहिलाय, रनर अप पाहिलाय, तर यानंतर निश्चितपणे सुभाष आर्टचे ओनर सुभाष डुकरे यांचा देखील सत्कार करूया. खूप मोठी आपलं योगदान असतं आमच्यासाठी, ज्या पूर्ण त्या ठिकाणी स्टिकर असेल या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याकडनं बनवून मिळतात, तर त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. तर मी या ठिकाणी विनंती करतो रमेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सुभाष डुकरे यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे. तर सुभाष डुकरे यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. तर यानंतर ज्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे
की या स्पर्धेतला चॅम्पियन ठरला श्रीराम 11 चिंचवली, त्यानंतर रनरअप ठरला KP 11 कुत्तरपाडा. तर मात्र या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर कोण असेल ही त्या ठिकाणी निश्चितपणे सर्वांमध्ये चर्चा आहे. आणि ती चर्चा त्या ठिकाणी होत असताना या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीराचा मानकरी ठरेल कोण याची त्या ठिकाणी निश्चितपणे सर्वांना उत्सुकता लागली आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर ज्यानं टोटल 53 धावा आणि 3 विकेट संपादन केल्या, एकूण जर विचार केला तर 53 + 15 अशा 68 पॉइंटनं त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सर्वांच्या पुढे होता. कोण असेल हा खेळाडू? एनिवन गेस? यस, अमोल शेळके चिंचवली टीमचा, ज्यानं 68 पॉइंटनं हे त्या ठिकाणी मालिकावीराची निश्चितपणे सायकल आणि ट्रॉफी त्या ठिकाणी जिंकली आहे. वेल प्लेड अमोल, खूप चांगला त्या ठिकाणी खेळ. इंजर्ड जरूर झालाय मात्र तरी देखील लढला आणि लढून आपल्या टीमला चॅम्पियन बनवला. तो अमोल ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू. तर निश्चितपणे अमोलशी आपण निश्चितपणे संवाद साधूया. फक्त आपल्या खेळाबद्दल बोलायचं, आपण कशा पद्धतीनं खेळ केला एवढंच फक्त सांगा. ठीक आहे, चांगला खेळ त्या ठिकाणी केला. तर निश्चितपणे आपण आम्हाला जरी 2 वर्ष झाला आम्हाला ग्राउंड नाही आहे तरी सुद्धा पोरांनी आमचे 100% दिला.